भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. तर मंडळी, माझ्या अमृतधारा या चॅनेलमध्ये मी वर्षा शिंदे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते. असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावर येतात. देवदिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे. यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्यामुळे दिवे कधी आणि कुठे दान करावे आणि किती दिवे दान करावेत हेही जाणून घेणे गरजेचे आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी 15 नोव्हेंबरला म्हणजे आज सकाळी 6:19 पासून 16 नोव्हेंबर मध्यरात्री 2:57 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबर म्हणजे आज कार्तिक पौर्णिमा असून या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवे कुठे दान करावेत ते पाहूया. मंदिरात दिवे दान करा. नदीच्या काठावर किंवा नदीत दिवे दान करावेत. दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर, शेतात दिवे दान करावेत. या हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते, म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात. घरी रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतिषबाजी होते. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेयचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते, म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेव कार्तिकेयला दिवाळी कार्तिक कृष्ण पक्षाच्या 5 दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. देवदिवाळीला नदीच्या काठावर 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा सुद्धा दिवे लावू शकता. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दिवेदान करतात. तसेच घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी दीपदान केले जाते. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते.